आपल्याकडे आपण आता वळतोय. वाकलन एका बाजूला आपण पाहतोय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट वाकलन, तर दुसऱ्या बाजूला सागाव. काय मॅरेथॉन इनिंग. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. तर दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळते. सागाव संघाने नाणेफेकी जिंकले, गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले त्यांनी टीम दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान अर्थातच जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. तर चला वाकलन संघ आपली सलामी जोडी मैदानात दाखल करायची आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. यानंतर अजून एक मॅच आहे. खाडी संघ 2 सामने जिंकून पुढे सरकलाय. सोनारपाडा संघाला त्याने पराभूत केलं दुसऱ्या राऊंडमध्ये आणि इथे दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आहे. वाकलन संघ आपली सलामी जोडी मैदानात दाखल करायची आहे. पंचही सज्ज झालेत. निरंजन सावंत आणि सुभाष पाटील, प्रथमेश गायकर आलेत, मात्र ते वाकलन संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. कामासाठी आले नाहीयेत प्रथमेश गायकर, ते सपोर्ट करण्यासाठी आलेत आपल्या संघाला. राहुल म्हात्रे आज नाहीयेत वाकलन संघामध्ये. काल त्यांचा विवाह सोहळा सुद्धा पार पडला, तर आज लगेच स्पर्धा खेळणं थोडंसं कठीण आहे. ऋषी भोईरला बॅट सुद्धा मिळाली होती श्रद्धांजली चषकमध्ये आणि तीच बॅट मला वाटतं त्याच्याकडे दिसते. नाही नाही, निवृत्ती म्हात्रे जे दातिलीचे, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. निवृत्ती म्हात्रे दातिवलीचे, केतन म्हात्रे आणि ऋषी भोईर ही जोडी तुम्हाला सलामीला पाहायला मिळते. ज्या प्रकारे मगाशीच उल्लेख केला होता की 2 चांगले संघ आता एकमेकांसमोर आहेत. चांगलं बॅटल रंगेल. सागाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहतायत दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट वाकलन. खाडी संघ वाट पाहत असेल की कोणता संघ आमच्या समोर येईल. मागच्या वर्षीचा इतिहास जर पाहिला तर खाडी वाकलन सुद्धा भरपूर मॅचेस झाल्या होत्या. आता इथे सागाव संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, मॅच रफ अँड टफ होईल. 49 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्ही पाहिली सचिन म्हात्रेजी. गेम ऑन. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि त्याला फक्त दिशा दिली आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार जाईल. ऋषी भोईरच्या बॅटमधनं पहिला चौकार. अजून एक चांगला फटका, मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू आता थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. ऋषी भोईरच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. कारण ऋषीला माहिती आता मॅच 4 ओव्हरची आहे. पहिल्या चेंडूपासून चांगली बॅटिंग करावी लागेल. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने. सलग तिसरा चौकार ऋषी भोईर. ते हे क्लास आहे ऋषी भोईरचं. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायचं चांगलं ठाऊक आहे त्याला. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, खूप चांगले फटके मारतोय.
यावेळेस मात्र हलक्या त्याने घेतला. आता मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. मात्र वेदांत चेंडू मागे धावत आहेत. 2 धावा इथे मिळतील. फक्त दिशा दिली होती चेंडूला. 2 धावसंख्या पुढे सरकते. राजकुमार आम्हाला माहिती आहे 14. मेघनाथ भोईर सुद्धा आमच्या सोबत आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती आता हल्ला चढवायचा आहे. हा फेवरेट स्ट्रोक ऋषी भोईरचा फाईन लेगच्या दिशेने. चेंडू 1 बाउंस सीमा पार. चौकार आलाय ऋषीच्या बॅटमधनं आतापर्यंत. ज्या मिलिंदने मागच्या मॅच मध्ये पॉवर प्लेच्या षटकात फक्त 1 धाव दिली होती, त्याच मिलिंदला टार्गेट केलंय ऋषी भोईरने. 18 धावा खर्च केल्यात मिलिंदने 5 चेंडूत. अजून एक चांगला फटका तुम्ही पाहतायत. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आणि ऋषी भोईरच्या बॅटमध्ये हा 5 मात्र यांचं आगमन झालंय. बुर्दुलचे एक अप्रतिम क्रिकेटर, तेवढेच चांगले आयोजक आणि 22 धावा. क्लास काय असतं रे ऋषी भोईरने दाखवलंय. केतन मात्रे जरी टेनिस बॉलमध्ये मोठं नाव असलं तरी ऋषी भोईर या खेळाडूकडे भरपूर टॅलेंट आहे. क्लासिकल फलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली. या मॅचमध्ये 5 सुरेख चौका ठोकलेत. तब्बल 22 धावा कुठल्यात एका षटकात. अमर पाटील सुद्धा कॅप्टन. ऋषी भोईरचा उल्लेख नेहमी आमचे मित्र हेमंत दरे जे नेहमी या खेळाडूबद्दल उल्लेख सांगत असतात आम्हाला की या खेळाडूकडे क्लास आहे. जरी तो खुल्या गटातनं जास्त क्रिकेट खेळत नसेल, आता क्लास भरपूर आहे या खेळाडूकडे. केतन म्हात्रे आता मात्र स्ट्राईक एंडला आलेत. 44 धावा त्याने पहिल्या मॅचमध्ये कुठल्या आहेत. या मॅचमध्ये आता पाहिलं तर पहिल्यांदाच ते स्ट्राईकला आलेत. 11-57 हे जर्सी नंबर. आम्ही त्यांना विचारलं तर सांगितलं माझ्या गाडीचा फेवरेट नंबर आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत. लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक आले सचिन म्हात्रे. 2 धावा इथे पूर्ण झालेत. चांगली फिल्डिंग झाली सचिनची. 2 धावेने खातं उघडतोय केतन म्हात्रे. धावा आपण पाहिल्या तर 24 धावा धापावर कधी लागल्या. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट वाकलन संघाची एक चांगली सुरुवात नाणेफेकी गमावल्यानंतर. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी नाणेफेकी गमावली होती, मात्र मॅच जिंकली. अमर हा चेंडू खूप उंच गेलाय आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. धावा झाल्यात केतन म्हात्रेच्या बॅटमधनं. हा पहिला षटकार आलाय. हे क्लास आहे केतन म्हात्रेचं. केतन म्हात्रे आपण पाहिलं तर ज्युनियर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी अर्धशतक ठोकलं आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीग जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेत सुद्धा या खेळाडूची निवड झाली आहे. एवढा मोठा खेळाडू बनत चाललाय. केतनची करिअरची सुरुवात याच मैदानापासून झाली. इथे मात्र उंच गेलाय. टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. या मॅचची गोल्डन विकेट. केतन म्हात्रे बाद होईल. 30 या धावसंख्येवरती पहिला धक्का. तरी 6 ते 7 वर्षाची पूर्वीची मला उंबारली चषक स्पर्धा आठवते. समोर कॉमेंट्री बॉक्स होता आणि त्यावेळी फक्त थर्डमॅनला फिल्डिंग करायचे केतन म्हात्रे. गोलंदाजी मिळायची नाही, फलंदाजी ते करायचे नाही.
आता त्यानंतर या खेळाडूला भरपूर प्रसिद्धी मिळाली कारण मेहनत त्याची प्रचंड आहे. ह्याचसाठी आम्ही सांगतो जो 12 खेळ असतो त्यालाही 11मध्ये स्थान ज्यावेळी मिळतो त्यावेळी तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करत करत केतन एक चांगला गोलंदाज झाला आणि तेवढाच चांगला फलंदाज सुद्धा बनलाय. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर जीत भोईर आलेत. या संघाचा तारणहार म्हणून त्याची ओळख आहे. अमर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. एस्ट्रिक्षक सुद्धा बीट झाले होते. आता अमरला माहिती आहे केतन म्हात्रे बाद झाले आपण कमबॅक करू शकतो या मॅचमध्ये धावांची गती थांबवू शकतो आणि इथून 55-50च्या आज जर आपण वाकले संघाला थांबवलं तर आपल्याकडे बॅटिंग चांगले आहे त्या धावांचा आपण पाठलाग करू शकतो. हे अमर पाटीलला चांगलं ठाऊक आहे कारण तो स्वतः या टीमचा कॅप्टन आहे आणि चांगला चेंडू त्याने फेकला. आता मात्र ऋषी भोईरला हा चेंडू खराब होता आणि त्याच्यावरती स्क्वेअर लेगच्या वरून मोर लागली ती षटकाराची. यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल सलग 3 षटकारांसाठी आणि सलग 3 चौकारांसाठी 500. म्हणजे असंच म्हणावं लागेल की वत्र्याका थोडेसे उशिरा आले आणि सलग 3 चौकार मारून झालेत ऋषीचे तर ते थोडेसे उशिरा दाखल झाले तिथे मैदानात. अजून एक चांगला फटका तुम्ही पाहताय. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न जीतने कॉल दिलाय तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आपण पाहिल्या तर 38 धावा झाल्यात. एक गडी बाद. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन संघ 2 षटकात 38 धावा म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 19.00च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ इथून शिल्लक आहे. मॅच सुरू लगेच करायची. 38 धावा झाल्या आहेत. जर पाण्याची गरज असेल तरच मागणी करा. पंचांनी सूचना केल्या जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि रुपेश दादा भगत चंदनदादा भगत यांचे बंधुराज यांचे इथे आगमन झाले आणि आकाश भोईर यांचे आगमन झाले. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. आई गावदेवी चषक घेसर 25 ते 28 मात्र त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल सिटी क्रिकेट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषी भोईर आपण पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ केलाय. 30 धावांवरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 38 म्हणजे 38 मधल्या 30 धावा या ऋषीच्या आहेत. 8 धावा आपण पाहिल्या तर केतन म्हात्रेने केल्या आहेत म्हणजे 38 धावा झाल्यात. कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव अजूनही मिळाली नाहीये. वाईट नो बॉल कोणत्याही प्रकारचा खर्च केला नाहीये. सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा अरविंद पत्रिका यांचा एक संघ आपण पाहत असतो आणि सिटी क्रिकेट हे नवीन फॉर्मेट आता ग्रामीण संघटनेने आणलंय. खूप चांगली संकल्पना आहे. सूरज म्हात्रेचे आगमन झाले त्याचंही आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सुभाष कारण ज्यावेळी रिव्ह्यू घेतला जाईल त्यावेळी थोडंसं कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आम्ही सूचना केल्या. हरकत नाही. धन्यवाद सुभाष पाटील. खूप चांगले पंच आणि तेवढेच चांगले क्रिकेटर. काल मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक सुद्धा कूलर त्यांना मिळाले गरमीमध्ये. थंडाई का एहसास पुरुषोत्तम येतात वैयक्तिक पहिल्या संघाचं 3रं षटक घेऊन. पुरुषोत्तम स्ट्राईक एंडला जीत भोईर. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लीगच्या दिशेने खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. ऋषी भोईर तर बघा पोचलेत आणि ऋषी भोईरने कॉल दिलाय 3ऱ्या धावेचा. आता जीत पोचतील का. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात का पाहायचे पंच चर्चा करतायत. पंच चर्चा करतायत.
फलंदाज बाद. तर जीत भोईर बाद होतील. स्टंपच्या बरोबर मधोमध ते धावत होते, त्यामुळे त्यांना बाद घोषित केले. नक्कीच बरोबर योग्य डिसिजन आहे. सुभाष पडे आणि निरंजन सावंत सरांचं कौतुक करेल. बरोबर एस्टँडच्या मधोमध होते जीत, त्यामुळे त्यांना बाद घोषित केलंय. 2च धावा ऍड होतील. नवीन फलंदाज अविनाश अवी आलेत. हा चेंडू तुम्ही पाहताय शॉर्ट कव्हरला मिलिंद होते, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. ऋषीला एक धाव मिळते. धावसंख्या 41. धावांची गती चांगली आहे, मात्र जीत भोईर आणि केतन म्हात्रे बाद झालेत. 2 धक्के लागले दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन संघाला. गोलंदाज पुरुषोत्तम चांगली गोलंदाजी करतायत. सचिन सांगतायत की अवी आले, त्यामुळे रिव्हर्सला फिल्डर लावण्यात. रिव्हर्स फटका ते सहज खेळतात, ज्याप्रमाणे मगाशी मी उल्लेख केला होता. झुवेली, महेंद्र धुळे, आपण विचार केला उंबारलेचे रुपेश पाटील सुद्धा रिव्हर्स फटका सहज खेळायचे मित्रांनो. आता काही दुखापतमुळे ते क्रिकेट आता खेळत नाहीये. चेंडू उंच गेला. या मॅचची गोल्डन विकेट असेल का? अवी बाद होतोय, ते मोठा धक्का लागतोय. 41 या धावसंख्येवरती दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन संघाला. अ, 36 धावा होत्या वाकलन संघाच्या, पण आता कमबॅक 38 धावा होत्या. तर पहिल्या षटकात 22, दुसऱ्या षटकात 16, म्हणजे 2 षटकात 38 धावा होत्या वाकलनच्या. या षटकात आतापर्यंत 3 धावा आल्या, 2 महत्वाचे विकेटही मिळालेत आणि आता किरण म्हात्रे आलेत. काय फटका सजवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. ऋषी भोईरला थांबवणं थोडंसं आता कठीण झालंय. चेंडू सीमा पार जाईल, चौकार. धावा झाल्यात धावपल आणि 45 मधल्या 35 धावा या ऋषी भोईरच्या आहेत. म्हणजे एकतर्फी झुंज देतोय तो मैदानाच्या आतमध्ये. 5 चौकार त्यांनी पहिल्या षटकात ठोकले होते. पहिल्या षटकात 22 धावा कुठल्या होत्या. क्लास आहे या खेळाडूचं ऋषी भोईर. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एस्ट्रिक्स सुद्धा बीट झालेत. 22चा इशारा येतोय पंचांचा. एक धाव अजून ऍड होईल वाकलन संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 46. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. आता मात्र किरण म्हात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या वर्षीची आपण जर कौशाची स्पर्धा पाहिली तर 7 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता या खेळाडूने. मॅच विनिंग बॅटिंग केली होती सेमीफायनलमध्ये. तोच हा खेळाडू तुम्ही पाहतायत किरण म्हात्रे. प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. पण वाईट चुकून करताय निरंजन सावंत सरांचा इशारा. तुमच्याकडे वेग असून फायदा नाही, अचूक टप्पा असणं खूप गरजेचं आहे. तर पंचांनी सांगितलं की नो बॉल आहे. क्रीजच्या बाहेर चेंडू पडला होता हे सांगतायत. आणि येणार चेंडू आता फ्रीट असेल
किरणसाठी. किरणने लगेच सूचना केल्या बघा पंचांना. सत्तेचाळीस धावा झाल्यात आणि येणारा चेंडू फ्रीट असेल किरण म्हात्रेसाठी. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता, फ्रीटचा फायदा आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे. षटकार. बॅट्समन रिव्ह्यू आहे, किरणने रिव्ह्यू घेतलाय. बॅट्समनने रिव्ह्यू घेतला होता आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा झाल्यात. षटकार जरूर आलाय, नो बॉल नसेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा. आकाश भोईर आलेत. मला वाटतं ड्रॉ जरूर करायचे असेल आई गावदेवी चषकाचे, कारण लाईव्ह ड्रॉ केले जातील 24 संघांमध्ये मला वाटतं. आणि सिटी क्रिकेटचे सूरज किती संघ आहेत? 8 संघ आहेत. म्हणजे 8 संघ सिटी क्रिकेट फॉर्मॅटमधले तुम्ही पाहू शकाल आणि 24 संघ आपल्या ग्रामीणमधले पाहू शकाल. बाळा निगुकर बघतायत कोणता संघ आपल्या दिशेने वाटचाल करेल, वाकलन की सागाव. आता याचं उत्तर मिळेलच तुम्हाला. अजूनही जवळजवळ 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. हा शेवटचा षटक आणि त्यानंतर अजून 4 षटकं दुसऱ्या इनिंगमध्ये. त्यानंतर उत्तर मिळेल की खार्डी संघाबरोबर कोणता संघ फाईट करेल. 53 धावा ऑलरेडी झाल्यात. ऋषी भोईरने आता खूप चांगला खेळ केला. अवधूत येत आहेत. अवधूत म्हात्रे, सुभाष म्हात्रे यांचे चिरंजीव. एक काळ त्यांच्या बाबांनी गाजवलं. टेनिस बॉलमध्ये फिरकीचा जादूगर म्हणून त्यांना ओळखलं जायचं. धनंजय म्हात्रे, सुभाष म्हात्रे, आमचे रमेश म्हात्रे उर्फ मेक्या. नाही, नक्कीच रमेश म्हात्रेंनी शुभेच्छा दिल्या सागाव संघाला, कारण उद्या ते या स्पर्धेत सुद्धा तुम्ही पाहू शकाल त्यांना. मुरबाडचा दौरा जरूर आज ते करतायत. शेवटचं षटक आहे. 53 धावा झाल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये वाकलन संघाने 79 धावा कुठल्या होत्या 5 षटकात. आता 53 कुठल्या 3 षटकामध्ये. यावेळेस मात्र वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडू जाईल लॉंग लेगच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. मी मगाशीच उल्लेख केला, हे क्लास आहे ऋषी भोईरचा. वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडूला येऊन दिलं, त्यानंतर त्याच्यावरती मोहर लावली षटकारांची. भावेश स्वागत आहे आपलंही. भावेश रसाळ जे दौरली जे आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धावा आपण पाहिल्या तर 59 धावा झाल्या आहेत आणि 59 मधल्या 41 धावा या ऋषी भोईरच्या आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशीच उल्लेख केला, जीत भोईर, त्यानंतर केतन म्हात्रे, ही मोठी नावं आहेत. मात्र त्यांच्या मागचा कोणता क्लास असेल तर ऋषी भोईर आहे. लालचंद पाटील यांचं आगमन झालंय आणि झेल ड्रॉप झालंय. लालचंद पाटील साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सोपा झेल ड्रॉप झालाय ऋषीचा. ऋषी पोहोचलाय 42 धावांवर. त्यांनी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 60 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. म्हणजे अजूनही जवळजवळ 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. 111 षटकार आतापर्यंत झाले. तरी चौकार आपण पाहिले तर 94 चौकार आतापर्यंत झालेत. खूप चांगली माहिती GTCच्या माध्यमातून मिळते आणि ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. अवधूत, हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घातक ठरू शकते. 2 धावा इथे पूर्ण आल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता ऋषीचा. 2 धावा मिळतील. ऋषी वैयक्तिक 42 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 62. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किरण म्हात्रेचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या फटक्यांचे ते शोधात आहेत. आता अवधूतने त्यांना थांबवलंय त्या मोठ्या फटक्यापासून. आतापर्यंत क्षेत्रक्षणमध्ये थोडासा बदल केला होतोय.
एका बाजूला सागाव, दुसऱ्या बाजूला दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान वाकलन संघ तुम्ही पाहतायत. हा चेंडू पंच पाहतायत ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. वाईटचा इशारा आलाय. 1+1 एकूण 2 धावा मिळतील. धावा झाल्या 64 आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट झाले. ऋषी बोरकर जो वैयक्तिक 42 धावांवरती खेळतोय. केतनने 44 कुठल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. अमित पाटील साहेबांचं आगमन झालंय. सचिन म्हात्रेने मागच्या मॅचमध्ये 49 धावा कुठल्यात. म्हणजे या आजच्या दिवसात अर्धशतक आपण पाहिले नाही. काल कमलेश पाटीलने अर्धशतक ठोकलं होतं. नितास मूर्ती वडवली बी संघाच्या खेळाडूने. चंद्रकांत मुंडे जे आगासांचे ते पुरस्कार देत त्या वडवली बीचे. हा क्लास आहे ऋषीचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरून सीमा पलीकडं षटकार. तर धावा झाल्यात आणि ऋषी पोचलाय वैयक्तिक 48 धावांवरती. काय क्लास आहे या खेळाडूकडे. आणि एकतर्फी झुंज दिली आहे मैदानात. त्याला माहिती आहे प्रत्येक मॅचला केतन म्हात्रे बॅटिंग करेल असं नाहीये. मलाही योगदान द्यावं लागेल. हा चेंडू पंचांना पाहावं लागेल. फेकी खराब झाली आहे. 2 धावाही पूर्ण झाल्या आहेत आणि वाईटचाही इशारा आल्यामध्ये एकूण 3 धावा मिळतील इथे वाकलन टीमला. दबाव दिसतोय सागाव संघावरती आता मात्र. 73 धावा पहिल्या मॅच मध्ये 79 कुठल्या होत्या 5 षटकात. आतापर्यंत 73 कुठल्या आहेत 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. काय बॅटिंग केली आतापर्यंत. हा चेंडू 50 कंप्लीट. टाळ्या होत्या ऋषी भोईरसाठी. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आणि आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक. ऋषी भोईर आपली बॅट दाखवायची आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. 54 धावा कुठल्यात वैयक्तिक. मध्ये 54 धावा कुठल्यात ऋषी भोईरने. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 79 धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 79. याही मॅच मध्ये आतापर्यंत 79 झाल्यात. इथे मात्र काय घडतंय मैदानात. 22च्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. धावा झाल्यात राहुल 83. 5 षटकात 79 होत्या. 4 षटकात मात्र 83 धावा कुठल्या आहेत. आणि सागाव संघाला मात्र 84 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. एकदा जोरदार टाळ्या होत्या ऋषी भोईरसाठी. 17 चेंडू आणि 54 धावांची एक मॅरेथॉन इनिंग. छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये ऋषी भोईरसाठी. बघा सचिन म्हात्रे सुद्धा त्याचं कौतुक करतायत. पंचानेही कौतुक केलं. कारण केतन म्हात्रे फारसं योगदान देऊ शकला नाही या मॅच मध्ये. फक्त 8 धावा त्याने केल्या होत्या. मात्र 54 धावा या ऋषी भोईरने कुठल्या आहेत नाबाद. त्यानंतर
सचिन बोरे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते प्रवीण म्हात्रे यांचाही सत्कार करत अमित पाटील आपल्या शुभ हस्ते प्रवीण म्हात्रे जे बुरदुलचे आहेत, एक चांगले क्रिकेटर आणि तेवढे चांगले आयोजक आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया अमित पाटील यांच्या शुभ हस्ते. चार षटकात 83 धावा कुठल्या आहेत? दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट वाकलन संघाने आणि 84 धावांचा पाठलाग सागाव संघ कशा प्रकारे करेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपण या ऐकण्यासाठी जाणार आहोत. पुन्हा एकदा राहुल भोईर यांच्याकडे. यावेळेचा फटका चांगला आहे, टार्गेट भरपूर मोठा आहे आणि सुरुवात देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते आपल्याला. सचिन माद्रेच्या बॅटमधून हा ब्लास्ट षटकार. दरम्यानचा अजून एक चांगला फटका, मात्र तेवढी चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. पॉइंट रिजन मध्ये अवी तिथे उपस्थित होते. टार्गेट भरपूर मोठा या मॅच मध्ये 84चं टार्गेट. हा सामना जिंकण्यासाठी काय बॅटिंग केली, खूप चांगला खेळ आपल्याला ऋषी भोईरचा पाहायला भेटला. नॉट आउट त्यानं इनिंग आपल्या टीमसाठी पेश केली. खूप चांगला खेळ पाहायला भेटला आपल्याला त्याच्या माध्यमातून. मोतीराम भोईर टीमचे कॅप्टन राऊंड विकेटने येत आहेत. शपथ झाले, फटका चांगला इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवला, बॅकफुट पॉइंटला बीट करून चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला संघाची धावसंख्या 10. विजयासाठी टार्गेट मोठा आहे, प्रयत्न देखील मोठेच करावे लागतील. अजून एक हा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग, सचिननं देखील चांगला खेळ केला होता. पहिल्या मॅच मध्ये 49 बनवल्या होत्या, मात्र या देखील मॅच मध्ये संघर्षाला झाली आहे सुरुवात. दुसरा षटकार सचिनच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अशीच बॅटिंग करावी लागेल. राऊंड विकेटनं दरम्यानचा हा देखील आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो, मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग देखील. संघाची धावसंख्या आपल्याला 17वर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. टार्गेट या मॅच मध्ये भरपूर मोठं 84चं टार्गेट आहे. वाकलन टीमच्या माध्यमातून चांगला खेळ झाला. पहिली मॅच आपण जर बघितली तर सागाव टीमनं देखील खूप चांगली जिंकली. पहिली मॅच
चांगली भागीदारी आपल्याला पाहायला भेटली. चिन्मय 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 आणि त्याच्यानंतर सचिन या दोघांमध्ये चांगला खेळ झाला होता पहिल्या मॅचमध्ये. या देखील मॅचमध्ये तशीच गरज आहे. मोतीराम यावेळेचा चांगला फटका आहे तिथे, मात्र फिल्डर देखील उपस्थित आहेत. ऋषी आहेत. चांगली बॅटिंग ऋषीने देखील केली या मॅचमध्ये. एकूण पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या दरम्यान षटकामध्ये बघतो आपण धावा आल्यात 18. चांगली धावसंख्या आपण बघतो पहिल्या षटकाच्या अखेरीस. 84चं टार्गेट आहे. त्या अनुषंगानं सुरुवातच चांगली झाली आहे या दरम्यान सागाव टीमच्या माध्यमातून. चला वेळ कमी घ्या, मॅच सुरू करा. केतन मात्रे सन्मान्य विजय पाटील सोनारपाडा यांचं शुभ आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. चेंडू उंच गेला, भरपूर भरपूर उंच आहे आणि लांबी देखील तेवढीच आपल्याला पाहायला मिळते. चिन्मयच्या बॅटमधून आलाय हा षटकार. या दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथनं मिळते. एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या आपल्याला 25 वर पाहायला मिळते. टार्गेट भरपूर मोठा आहे. अनुषंगानं बॅटिंग करावी लागेल. प्रत्येकी चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा लागेल. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग भरपूर चांगली झाली. सुरुवात करून दिली की येताना मात्र ऋषी शेवटपर्यंत खेळला मैदानाच्या आतमध्ये. काडी संघ देखील आता मात्र तयार लागतोय, कारण का यापुढची मॅच त्यांना खेळायची आहे. राऊंड विकेटनं सचिनचा डी. दरम्यानचा हा चांगला फटका ऑनराचा डीप मध्ये. तिथं फिल्डर आहेत किरण माथरे. फिल्डिंग चांगली झाली, फेक देखील चांगली आहे. 2 धावा इथनं रोखता येणार नाहीयेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावफलक आपल्याला 27 वरती पाहायला मिळतो. 27 इन अ बोट. थोड्याच वेळात आपण घेसर इथे होणाऱ्या स्पर्धेचे लाईव्ह लॉस देखील टाकणार आहोत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, गती कमी केली. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. डॉट. या दरम्यानचा हा फटका चांगला इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळ. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हरीश तिथे उपस्थित होते. चांगली फिल्डिंग. सन्माननीय विजय शेठ पाटील सोनारपाडा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा पुलचा हा फटका चांगला आहे. तिथे फिल्डर उपस्थित, चूक होणार नाही. हरेश आहेत तिथे उपस्थित. उमेश आहेत, माफ करा, उमेश भुईर तिथं आहेत. फलंदाज बाद. पुरुषोत्तम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत.
चला काडी संघाच्या संघनायकांनी आणि पूर्ण टीमने या आमच्या व्यासपीठाच्या बॅक साईडला. सूरज फौजदार आपल्या संघाला घेऊन आपण लवकरात लवकर यायचं आहे आमच्या व्यासपीठाच्या बॅक साईडला, कारण तुम्हाला प्रवेश तर समोरूनच करावा लागेल. तुमची बॅटिंग असो अथवा गोलंदाजी, चला बॅक साईडला आपण या लगेचच. या दरम्यान फटका आहे हवेत आणि फिल्डर भरपूर दूर होते. तोपर्यंत या एकच धावेतनं घेतली गेली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. जीत फटका चांगला आहे, तिथं फिल्डर देखील आहेत, मात्र पुन्हा एकदा धक्का दिला चेंडून. या अशा गोष्टी आपल्याला भरपूर आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटल्यात. नशिबाचा चौकार. यावेळेचा हा फटका हवेत, मिसामिंग शॉट. फिल्डर जवळपास कोणच नाहीये. जीत भरपूर वेगाने आले होते, मात्र सोपा नाहीये. गोलंदाजी करत असताना फॉलो थ्रू मधून पुन्हा एकदा मागे येऊन झेल पकडणं एवढं सोपं नसतं. 2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35. 35 धावा स्कोर बोर्डवरती. जीत गती कमी केली, त्याचा फायदा झालाय. फायदा नक्कीच झालाय जीत भोईरला. संघाची धावसंख्या 35, भरपूर मोठी धावसंख्या आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटली. यावेळेचा फटका आहे चांगला, स्क्रीनच्या दिशेनं मिळतील धावा. परफेक्ट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 6. स्वर 32 धावांचा भरी योगदान सचिन मात्रेचा. अजून एक फटका चांगला, तेवढंच चांगली फिल्डिंग. हरेश काय फिल्डिंग करतोय आज, जबरदस्त फिल्डिंगचा आपल्याला नजराना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्या आणि इथनं मिळतील 2 धावा आणि संघाची धावसंख्या झाली आहे 43. चला खाडी संघ, पंकज चौधरी जरा आपली पावलं उचला लवकर या. चौतीस धावांचं भरी योगदान आतापर्यंत सचिनने दिलंय. पहिल्या मॅच मध्ये 49 बनवल्या होत्या, अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत 41. 6 चेंडू 41 ची गरज आहे. मग एक सूचना असे येते की उद्या सेमीफायनल होणारच आहे आणि या 24 मधील म्हणजे ज्या रेग्युलरच्या ज्या 24 टीम आहेत त्याची फायनल शेवटच्या दिवशी होईल, म्हणजे परवाच्या दिवशी. मग उद्या सेमीफायनल होणारच आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी. अविनाश दरम्यान सचिन आतापर्यंत स्ट्रायकिंग एंडला येतील. सचिनने चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये, मात्र पहिल्या इनिंग मध्ये भरपूर धावा झाल्या. ऋषीची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. सेमीफायनल नक्कीच बघा कशी होणार आहे. ऑलरेडी वडवली संघ सुपर 3 मध्ये आहे. आज जिंकणारा संघ आणि त्याच्यानंतर उद्या जिंकणारा संघ असा ड्रॉ असेल. यावेळेचा फटका चांगला, सँड अँड डिलिव्हर पाठवला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट 6.
चाळीस धावांचं योगदान आतापर्यंत इंडिव्हिज्युअल. पहिल्या मॅच मध्ये 49, या मॅच मध्ये 40 धावा. जबरदस्त बॅटिंग. यावेळेचा अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनच्या दिशेनं. सामना जरी वाकलन टीमच्या बाजूने असला तरी देखील सचिन मात्रे सांगतो या हंगामची सीझनची सुरुवात मी धमाकेदार केली आहे आणि चांगला खेळ या वर्षामध्ये करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. 46 धावा इंडिव्हिज्युअल. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू खेळलाय आणि 46 धावांचं भरी योगदान. चांगली बॅटिंग. यावेळेचा अजून एक चांगला फटका आहे. फिल्डर तिथे आहेत मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि 50 धावा. दुसरं अर्धशतक आजच्या दिवसाला जर सचिन मात्रेसाठी जोरदार टाळ्या. बॅट दाखवायची आहे. 99 धावा 2 मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग. सामना वाकलन संघाच्या बाजूने जरी असला तरी देखील काय संघर्ष केला मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. मन जिंकली सचिन मात्रेने आजच्या दिवसामध्ये. जबरदस्त हा खेळाडू आहे. गती कमी केली आहे. पुलचा अजून एक चांगला फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 100 धावा सचिन मात्रेच्या. पूर्ण जरा जोरदार टाळ्या उद्या. 103 धावा. दुसरीच मॅच खेळतो आणि 103 धावा सचिन मात्रेच्या. जबरदस्त बॅटिंग. संघाची धावसंख्या 64. या दरम्यानचा चांगला चेंडू आहे आणि एकदाही मी तर म्हणेल तो बाद देखील झाला नाहीये. दोन्ही वेळा नॉट आउट राहिला. एका मॅच मध्ये 49 आणि या मॅच मध्ये 54. जरा जोरदारपर्यंत टाळ्या होत्या सचिन मात्रेसाठी. हरकत नाही. या मॅच गमावली जरी असेल तर देखील खेळ खूप चांगला झाला. देऊया पण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋषी बोहीर. त्यांनी बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये एकूण 54. बघा या मॅच मध्ये 2 फिफ्ट्या झाल्या आणि दोघांच्या धावांचा जर विचार केला 54. मिलिंद म्हात्रे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचे. मिलिंद म्हात्रे सागाव. या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच